संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना या योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना 1500 रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जात होते। आता हे 1500 ऐवजी 2500 रुपये एवढे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे आणि याच्या संदर्भातील संपूर्ण शासन निर्णय 15 सप्टेंबर 2025 ला निर्गमित झालेला आहे आणि याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक सुद्धा नक्कीच करा। मित्रांनो, तुम्ही या शासन निर्णयामध्ये पाहू शकता की संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ योजना राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत काय झालेले काही प्रस्ताव दिलेले होते। आता हे प्रस्ताव बघा, लोकप्रतिनिधी, दिव्यांग संघटना, स्वयंसेवी संस्था म्हणजेच NGO वगैरे यांच्या माध्यमातून वारंवार शासनाकडे याची मागणी आणि त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे आणि हा पहिल्यापासूनच पाठपुरावा करण्यात येत होता आणि या संदर्भात 2025-26च्या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजना या योजनेतील जे दिव्यांग लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना अर्थसहाय्य म्हणून 1500 रुपये म्हणजेच 1500 रुपये यावरून 2500 रुपये इतके करण्याबाबतची घोषणा करण्यात आलेली होती आणि त्याच अनुसरून सदर योजनेअंतर्गत जे दिव्यांग लाभार्थी आहेत यांना अर्थसहाय्य करण्यात येणार आहे। आता हे 1500 ऐवजी 2500 रुपयाचे अर्थसहाय्य असणार आहे आणि याच अनुषंगाने 3/9/2025 ला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, लाईक केल्यानंतर कमेंटच्या ठिकाणी हाईप नावाचं बटन येतं त्यावरती सुद्धा नक्कीच क्लिक करा जेणेकरून इतर दिव्यांग लाभार्थ्यांना हा व्हिडिओ रिकमेंड होईल। बघा, तुम्ही या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे निर्णय घेण्यात आलेले आहेत किंवा जे शासन निर्णय निर्गमित झाले आहेत हे शासन निर्णय नेमके कोणते आहेत। संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ योजना या लाभार्थ्यांना 1500 ऐवजी 2500 रुपये हे या ठिकाणी जे हप्ते आहेत ते हप्ते वितरित करण्याबाबतची शासन मान्यता देण्यात आलेली आहे। याच्यानंतर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे सर्वसाधारण असू द्या किंवा अनुसूचित जाती असू द्या किंवा अनुसूचित जमाती प्रवर्ग असेल तर अशा सगळ्या कॅटेगरीतील जे लाभार्थी आहेत त्यांना अर्थसहाय्याचे वितरण करण्याबाबतची तरतूदसुद्धा करण्यात येणार आहे। सो हे दुसरं या ठिकाणी शासन निर्णय आहे। तिसरं शासन निर्णय काय आहे तर सदर अर्थसहाय्यात जी वाढ झालेली आहे ती संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना ह्या सगळ्या योजना आहेत। या सगळ्या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना या ठिकाणी जे हप्ते मिळत होते ते 1500 हप्ते मिळत होते म्हणजेच 1500 रुपयाचा हप्ता मिळत होता। आता हा 1500 रुपयाचा हप्ता बंद झालेला आहे आणि या ठिकाणी 2500 रुपये म्हणजेच 2500 रुपयाचा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे। याच्यानंतर चौथं जे शासन निर्णय आहे ते तुम्ही पाहून घ्या। चौथं जे शासन निर्णय आहे यामध्ये विशेष सहाय्य योजनेतील जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना जे लाभाचे वितरण आहे ते डीबीटी प्रणालीद्वारे त्यांच्या आधार संलग्न जे बँक खातं आहेत ह्या बँक खात्यांमध्येच हे डीबीटीद्वारे हे अर्थसहाय्य दिले जाणार आहे आणि याच्या संदर्भातला हा शासन निर्णय आहे। पाचवं जे शासन निर्णय आहे किंवा जे नियम आहे तो सदर वाढ ही ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे संपूर्ण शासन निर्णय होते। याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल ज्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे।